इकडे खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना काल पारनेरमध्ये मारहाण झाली होती। या प्रकरणामध्ये 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। राहुल झावरेंवरती नगरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आज पारनेरमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगरच्या पारनेरमध्ये राजकीय राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना काल 10 ते 12 जणांनी बेदम मारहाण केलेली आहे आणि या घटनेनंतर कुठेतरी पारनेरमध्ये जे आहे तणावपूर्ण शांतता जी आहे सध्या पाहायला मिळते आहे। आपण जर बघितलं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तर तो या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आलेला आहे। काल राहुल झावरे हे ज्यावेळेला पारनेर शहरामध्ये आलेले होते त्यावेळेला त्यांच्यावरती 8 ते 10 जणांनी हल्ला केला आणि त्यांना बेदम मारहाण जी आहे तर ती करण्यात आलेली होती। त्यामध्ये ते जखमी झालेले होते आणि त्यांना खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। काल जर आपण बघितलं तर या घटनेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस ठाण्यामध्ये देखील मोठा जमाव जो आहे तर तो जमा झालेला होता। संबंधितांवरती कारवाई व्हावी अशी मागणी घेत या ठिकाणी मोठा राडा जो आहे तर तो झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालेलं होतं। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवरती पारनेरमध्ये 12 जणांवरती गुन्हा जो आहे तर तो पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये 3 जणांना जे आहे तर ताब्यात देखील घेण्यात आल्याची माहिती ही पोलिसांनी दिलेली आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर पारनेरमध्ये कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी जी आहे तर ती घेतली जाते आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, पारनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।